नाशिकचा विकृत बाबा अशोक खरात याच्या प्रकरणामध्ये आज एक महत्त्वाची अपडेट घडली। ती अशी की पहिल्या केसमध्ये त्याला काल न्यायालयीन कोठडी मिळाली। त्यानंतर आज त्याला पुन्हा दुसऱ्या केसमध्ये अटक दाखवण्यात आलं। त्याला कोर्टाच्या समोर हजर केलं गेलं व्हीसीच्या द्वारे आणि त्यानंतर आज त्याला पुन्हा एकदा 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यामुळे आतापर्यंत जर आपण बघितलं तर या अशोक खरातवरती तब्बल 11 गुन्हे दाखल आहेत। 11 गुन्हे जर आपण तशा पद्धतीनं कॅल्क्युलेट करायला गेलो तर प्रत्येक वेळेस एखाद्या गुन्ह्यामध्ये त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली, त्याच्यानंतर त्याला पुढच्या एका गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडीची मागणी केली जाईल, त्याला पुन्हा एकदा अटक दाखवलं जाईल, असं एकंदरीत सध्या वाटतीये सिच्युएशन। मुळात कायद्याच्या दृष्टिकोनातून एखाद्या आरोपीवर इतके मल्टिपल गुन्हे जेव्हा दाखल होतात तेव्हा कोर्टाची प्रोसिजर कशा पद्धतीनं चालते हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्याबरोबर ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत। सर, काय सांगाल एकंदरीत अशा पद्धतीच्या गुन्ह्यांमध्ये जेव्हा एकाच आरोपीवर खूप गुन्हे दाखल असतात आणि एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाली की दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अटक दाखवलं जातं, हे नेमकी प्रोसिजर कशी चालते? आता याच्यामध्ये असं आहे की आता या भोंदूबाबाचंच प्रकरण जर घेतलं तर जो मूळ गुन्हा होता त्या गुन्ह्यामध्ये अटक होऊन मला वाटतं 14 दिवसाची पीसी झाली। कुठल्याही क्राईममध्ये पोलिसांचा गुन्हा दाखल झाला की मॅक्झिमम पोलीस कस्टडी 14 दिवसापर्यंत बसते। आता आपण मोकाचा कायदा म्हणला तर मोकामध्ये 180 दिवसापर्यंत पोलिसांना त्या पॉवर्स आहेत आणि थोडक्यात काय की पोलीस कस्टडी ही पोलिसांच्या तपासाकरता असते। ती काही शिक्षा झाली वगैरे असं नसतं, तपासाकरता दिलेली पोलीस कस्टडी असते आणि न्यायालयासमोर हजर केल्यानंतर किती दिवस पोलीस कस्टडीमध्ये ठेवायचा हा न्यायालयाचा अधिकार आहे। पण न्यायालयाला व्यक्ती स्वातंत्र्याचा देखील विचार करायला लागतो की पोलिसांनी जी काही कस्टडी मागितली ती बरोबर आहे का, जेन्युइन मागितली का, खोटं काहीतरी प्रकरण तयार करून कारण नसताना आरोपीला ठेवण्यात म्हणजे कोठडीमध्ये ठेवतायत का, या सगळ्या गोष्टींचा विचार करून न्यायालय पोलीस कस्टडी देतं। आता ह्या प्रकरणामध्ये असं दिसतंय की माझ्या माहितीप्रमाणे एकूण 11 गुन्हे काहीतरी दाखल आहेत। काल मूळ गुन्ह्यामध्ये MCR झाला, ज्याला आपण न्यायालयीन कोठडी म्हणतो, न्यायालयीन कोठडीमध्ये घेतला म्हणजे न्यायालयाच्या कस्टडीमध्ये घेतला आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याला ट्रान्सफर केला नवीन क्राईममध्ये आणि त्या गुन्ह्यामध्ये संबंधित न्यायालयासमोर त्याला पोलीस कस्टडीसाठी हजर केला। मग आता नवीन जो गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये काय ॲलिगेशन केलेत, आरोप काय केलेत, शेवटी पोलीस कस्टडी म्हणजे काय, कोर्ट पोलीस कस्टडी कधी देतं की ज्या वेळेला एखाद्या आरोपीच्या कस्टडीमधून काही रिकव्हरी डिस्कव्हरी जप्त करायचं आहे आणि त्याला आरोपीच्या प्रेझेन्सची गरज आहे आणि गुन्ह्याच्या मुळापर्यंत जायचं आहे, हे जर ॲलिगेशन्स ग्राउंड जर असतील पोलिसांचे तर या ग्राउंडवरती पोलीस कस्टडी मान्य होती। आज आता भोंदूबाबाला 7 दिवसाची पोलीस कस्टडी झाला असं काहीतरी सांगतात, म्हणजे हा जो नवीन क्राईम आहे म्हणजे पहिल्या क्राईममध्ये ज्यामध्ये त्याला फुल पोलीस कस्टडी दिली, न्यायालयीन कोठडी झाली आणि आता नवीन गुन्ह्यामध्ये त्याला हजर केला, म्हणजे निश्चित माझ्या माहितीप्रमाणे नवीन क्राईममध्ये काहीतरी नवीन डिस्क्लोज झाला असेल तपासामध्ये आणि त्या अनुषंगाने आता न्यायालयाने त्याला 7 दिवसाची पोलीस कस्टडी दिली असेल असे वकील म्हणून मला वाटतं। सर, याचबरोबर अशा पद्धतीनं तुम्ही सांगितलं की एखाद्या आरोपीला एका गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची मॅक्सिमम पोलीस कोठडी होऊ शकते। आता जर याच्यावरती 11 गुन्हे दाखल आहेत तर याला अंदाजे किती वेळा पोलीस कोठडी मिळू शकते, असं काही आहे का? आता अगोदरच मी सांगितलं की पोलीस कस्टडी द्यायचा अधिकार हा कोर्टाचा आहे। कोर्टाला संबंधित आरोपी जरी असला, शेवटी आपल्या कायद्याचं मूल तत्व आहे, जोपर्यंत कायद्याने त्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत तो आरोपी नसतो। मग त्याला कोठडीत किती दिवस ठेवायचा हा पूर्ण अधिकार संबंधित कोर्टाचा असतो। कोर्ट पोलीस कस्टडी देताना संबंधित CR म्हणजे गुन्हा, त्या केसचं बॅकग्राऊंड आणि याला खरंच पोलीस कस्टडीची गरज आहे का हे बघूनच पोलीस कस्टडी देतं। आता या भोंदूबाबामध्ये काय घडलं आहे की 11 गुन्हे दाखल आहेत, म्हणजे 11 गुन्हे दाखल म्हणजे कसं की 11 प्रकारचे वेगवेगळे गुन्हे ह्या बाबांनी केलेत म्हणूनच ते गुन्हा दाखल झाला आहे। समजा असं नाही झालेलं की पहिल्यांदा रेपचा गुन्हा दाखल झाला, बलात्काराचा, एखादा पीडित महिलेने रेपचा गुन्हा दाखल केला आणि अजून 10-15 महिला आल्या आमच्यावर पण रेप केला आणि प्रत्येकाची वेगळी FIR घेतली, असं होत नाही। कारण एकच FIR होती आणि ती जर केस तुम्हाला चांगली कडक बनवायची असेल तर मूळची FIR, ती पीडितेची, बलात्काराची आणि बाकीच्या ज्या महिला आल्यात त्यांना त्यामध्ये विटनेस, या भोंदूबाबांनी आमच्या बाबत हेच केले, म्हणजे त्यांना कडक त्यांना विटनेस त्याला होऊ शकतात। हा सगळा कायद्याचा प्रोसिजर आहे आणि म्हणून 11 जरी गुन्हे दाखल असतील तर 11 गुन्ह्यांमध्ये 11 वेगवेगळे गुन्हे प्रकार घडले असतील, त्याच्यामधले तपासाची दिशा वेगळी असणार। प्रत्येक गुन्ह्यामध्ये पोलिसांना रिकव्हरी जी करायची ती वेगळ्या पद्धतीची असणार। मग बँकेचे अकाउंट असतील, फॉरेन्सिक एव्हिडन्स असेल, अजून बाकीच्या काही गोष्टी असतील, जमिनीचे व्यवहार असतील, बँकेचा तपास असेल,
खोटे कागदपत्र बनवले असतील, मग त्याच्या हाताचे ठसे, सह्यांचे नमुने, ह्या सगळ्या गोष्टींच्या ॲलिगेशन्स वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये असेल आणि संबंधित न्यायालयाला ते जर पटलं, आता काल एका गुन्ह्यामध्ये 14 दिवस झाली, तो न्यायालयीन कोठडीमध्ये गेला, म्हणजे तो आजही जामिनासाठी अर्ज करू शकतो. पण आता तो कुठं आहे? दुसऱ्या क्राईममध्ये पोलीस कस्टडीमध्ये. पण पहिल्या ह्याच्यामध्ये जामीन करू शकतो का? करू शकतो. तो अर्जही करू शकतो. दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 7 दिवसाची PC आहे. ती संपल्यानंतर त्याला तिसऱ्या गुन्ह्यामध्ये वर्ग करतील. हा पूर्ण अधिकार पोलिसांचा आहे. 11 लावा, नाहीतर अजून 20 गुन्हे लावा. ह्या गुन्ह्यामध्ये पोलीस कस्टडी का पाहिजे हे पटवून द्यायचं काम संबंधित तपासी अंमलदाराचं असतं आणि ते जर न्यायालयाला पटलं तर न्यायालय त्यामध्ये पोलीस कस्टडी देऊ शकतं. ह्या भोंदू संदर्भात जर 11 गुन्हे दाखल असतील तर त्याला 11 गुन्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्याला हजर करतील. पण पोलिसांना पण तेवढं सिद्ध करून द्यावं लागेल की ह्या संबंधित गुन्ह्यामध्ये का पोलीस कस्टडीची आवश्यकता आहे. सर, या एका प्रकरणामध्ये असं जाणवत आहे की पहिल्यांदा जेव्हा तीनही वेळेसच्या सुनावण्या झाल्या, या प्रत्येक वेळेसच्या सुनावणीमध्ये पोलिसांनी असं सांगितलं की हा जो आरोपी आहे हा तपासात सहकार्य करत नाही, त्यामुळे पोलीस कोठडी एक्सटेंड करून द्यावी. त्यामुळे मुळात जर एखादा आरोपी इतक्या सिव्हिअर केसमधला, हिनस क्राईममधला आरोपी आहे आणि तो जर तपासात सहकार्यच करत नसेल, तर त्याच्याकडून पोलीस नेमका कशा पद्धतीनं मग इन्क्वायरी करून घेतात? आता पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर तपासाची पद्धत काय असते की शेवटी पोलीस कस्टडीच त्याला म्हणतात की तो पूर्ण पोलिसांच्या अखत्यारीमध्ये, पोलिसांच्या लॉकअपमध्ये त्याला ठेवलेला असतो. तपास कसा करायचा हा पूर्ण त्या तपासी अंमलदाराचा तो विषय असतो, तो त्याचा अधिकार आहे. बरोबर आहे. त्याच्या निगराणीत असलेला आरोपी पोलिसांना सहकार्य करतोय नाही करतोय हे आपल्याला माहीत नसतं. आयोगाच्या कोर्टापुढं सांगणार की आम्हाला सहकार्यच करत नाही हे आपल्याला माहीत नसतं. वकील म्हणून ज्यावेळेला आम्ही आर्ग्युमेंटला उभा राहतो त्यावेळेला आम्ही काय सांगतो, माझ्या माहितीप्रमाणे माझ्या क्लायंटने मला इन्स्ट्रक्शन दिलेत की जी जी आवश्यक माहिती पोलिसांना पाहिजे होती मी कस्टडीमध्ये पोलिसांना पुरवलेली. पण पोलीस म्हणतात हा सहकार्यच करत नाहीत. मग ह्या गोष्टी पोलिसांना तिथं सिद्ध करावं लागतात. बऱ्याच वेळेला को ॲक्यूज असतात. आता समजा या भोंदूबाबाच्या मुलाला काहीतरी अटक केली असं काल कळलं, बाकीचे आरोपी असतात आणि ते जर कस्टडीमध्ये असतील तर त्या दोघांची रुजवात घालण्यासाठी समोरासमोर बसून करण्यासाठी देखील एक पोलीस कस्टडी मागतात. आणि मग यामध्ये आता शेवटी गुन्हा घडल्यानंतर पोलीस कस्टडी तुम्ही घेताय, तपास आपल्याला करायचा आहे. आता शेवटी कोर्टासमोर स्टेशन डायरी असते की या आरोपीला आज आम्ही PC कस्टडीमध्ये घेतला, या तारखेला त्याला इकडे घेऊन गेलो, ह्या इतक्या इतक्या वाजता तिकडे घेऊन गेलो. प्रत्येक गोष्टीच्या, प्रत्येक इव्हेंटची स्टेशन डायरीमध्ये एंट्री असते आणि ही स्टेशन डायरी कस्टडीमध्ये असताना फक्त बघण्याचा अधिकार हा संबंधित न्यायाधीशांचा असतो. आम्हाला ते काही कळत नाही. म्हणजे थोडक्यात काय की पोलीस कस्टडी घेतल्यानंतर संबंधित गुन्ह्याचा तपास कुठल्या दिशेने न्यायचा हा पूर्ण पोलिसांचा अधिकार आहे आणि पोलीस काय सांगतील त्यावरच पण न्यायाधीशांना, वकिलांना त्यावर विश्वास ठेवायला लागतो. आता समजा पोलिसांना असं वाटलं की आरोपी आपल्याला सांगतो की बा ह्या गुन्ह्यामध्ये अमुक अमुक होता, अमुक नेता होता, मोठा राजकारणी आहे, मंत्री होता, माझ्याकडे नेहमी यायची, इन्व्हॉल्व आहे. आता ह्या गोष्टी रेकॉर्डवर घ्यायच्या का नाही पूर्ण त्या आयोगाचा अधिकार आहे. त्याला जरा असं वाटलं की हे सगळं वॉशआउट करून टाकायचं आणि तपास दुसऱ्या बाजूला न्यायचा. मग त्या दिशेने तपास न्यायला तर न्यायालयासमोर तेच येणार आहे. म्हणजे कोणाला वाचवायचं, कोणाला नाही वाचवायचं, तपासात काय सहकार्य करतोय नाही करतोय हा पूर्ण पोलिसांचा अधिकार आहे. कोठडीमध्ये कॅमेरे नसतात, बरोबर आहे. जो काही तपास चालला आहे त्याचं रेकॉर्डिंग काय CCTV लावून काय कॅमेऱ्यासमोर त्याचं रेकॉर्डिंग होत नाही आणि म्हणून आयोग जे सांगतात की आरोपी आम्हाला सहकार्यच करत नाही, हा किती विश्वास ठेवायचा एक युक्तिवादाचा तो भाग असू शकतो. पण न्यायालयात ते सगळं बॅकग्राऊंड बघून संबंधित न्यायाधीश त्यावर निर्णय घेत असतात. अशोक खरात प्रकरणामध्ये सुरुवातीपासून एका व्यक्तीचं नाव हे सगळ्यात जास्त चर्चेत आलं, त्या म्हणजे रुपाली चाकणकर. रुपाली चाकणकरांच्या दोन्ही पदांचा त्यांना राजीनामा द्यावा लागला या प्रकरणामुळे. मात्र आता जेव्हा हे सगळं प्रकरण झालं आणि दोन्ही पक्षांचे, दोन्ही पदांचे त्यांचे राजीनामे झाले, त्यानंतर असं वाटत होतं की आता कुठेतरी त्यांची SIT चौकशी होण्यासाठीचा मार्ग मोकळा होईल आणि SIT त्यांना चौकशीसाठी बोलवेल. त्यानंतर काही माध्यमांकडे बातम्या आल्या की समन्स बजावलेलं आहे आणि मग त्या गेल्या नाहीत. मात्र आज रुपाली चाकणकरांनी अशी माहिती दिलेली आहे की त्यांना आतापर्यंत कुठलं समन्स बजावलेलंच नाहीये. तर जेव्हा या प्रकरणामध्ये आपल्याला रुपाली चाकणकर यांची कशा पद्धतीने इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा हे सगळं पाहण्यासाठी सुरुवातीपासून असं म्हटलं जात आहे की त्यांची चौकशी व्हावी, अजूनही SITनं त्यांना समन्स न बजावण्याच्या काही असू शकतं का? कायद्यात तसं काही आहे का की म्हणजे त्यांना बजावायला पाहिजे होतं आतापर्यंत आणि अजून नाही बजावलं? ज्या गुन्ह्यांना, ज्या कलमांना 7 वर्षापर्यंत पनिशमेंट आहे, बरोबर आहे, अशा गुन्ह्याचा जर तपास करायचा असेल तर सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आहे, अर्नेश कुमार वर्सेस युनियन ऑफ इंडिया.
त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने डायरेक्शन काय गेलेत, 420चा फसवणुकीचा गुन्हा असेल, 498 हुंडाबळी किंवा असं त्या विवाहितेला त्रास दिला, अशा प्रकारचे तत्सम गुन्हे असतील तर अशा गुन्ह्यातील आरोपींना गेले घरामध्ये पटकन उचलून आणले असं करायचं नाही. त्यांना तुम्ही 41(1) नोटीस द्या, त्यांना तपासाला बोलवा आणि तुम्हाला तपासात असं वाटलं की ह्या आरोपीची अटक गरजेची तर अटक करा, नाही तर त्यांना न्यायालयासमोर त्यांना जामीन देऊन टाका. ही प्रोसिजर आहे. आता ह्या भोंदू बाबावर जे काही क्राईम रजिस्टर दाखल झालेत, जे कलम लावलेत, हे सगळे कॉग्निझेबल, नॉन बेलेबल म्हणजे दखलपात्र आणि सगळे सेशन ट्रायबल गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. अशा गुन्ह्यामध्ये तपास करण्यासाठी पोलिसांना कुठल्याही विटनेसला, कुठल्याही संशयित आरोपीला समन्स द्यायची प्रोसिजर नाही. त्यांना जर वाटलं दे कॅन डायरेक्ट अरेस्ट, कारण त्यांना तेवढ्या पॉवर्स आहेत. आता समजा तुम्ही चाकणकरांचं नाव घेतलं, आता चाकणकर आता कुठल्याच पदावर नाहीत, म्हणजे पोलिसांना रस्ता मोकळा आहे, तपास करायचा असेल वॉटेवर जे काय असेल. पण तपासामध्ये जर निष्पन्न झालं की संबंधित व्यक्तीची इन्व्हॉल्वमेंट दिसून येते, आर्थिक व्यवहार झालेत, एकमेकाच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झालेत, किंवा हे सगळं करत असताना काही विटनेस असतात, मग त्यामध्ये डॉक्टर असतील, बऱ्याच काही गोष्टी असतील. कुणी जर नाव घेतलं की हे यांनी आम्हाला रेफर केलं होतं, किंवा एखाद्या महिलेने सांगितलं की आम्हाला हेच तिकडे घेऊन गेले होते, अशा गोष्टी काही निष्पन्न झाल्या संशयास्पद आणि संबंधित तपासी अंमलदार ज्या वेळेला कन्क्लुजनला येतील की यांची इन्व्हॉल्वमेंट दिसून येते. मागाशी मी तेच सांगितलं की तुम्ही सांगितले की पोलीस म्हणतात की आरोपी आम्हाला सहकार्यच करत नाही. शेवटी संबंधित गुन्ह्यामध्ये तपास कसा करायचा, आरोपी कोणाला करायचं, कोणाला सोडून द्यायचं, हा पूर्ण अधिकार त्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचा असतो. म्हणून चाकणकरांना समज दिलं नाही, समनची गरज नाही, त्यांची इन्व्हॉल्वमेंट नसेल म्हणून त्यांना बोलवलं नसेल. पण माझ्या माहितीप्रमाणे मला असं वाटतं की भविष्यात कधीतरी त्यांना तपास विटनेस म्हणून कधीतरी बोलवतील, असं एक शक्यता मला वाटते. म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं की आतापर्यंतचा जो काही तपास अधिकाऱ्यांकडून तपास केला जातोय तो केवळ महिला अत्याचार आणि इतर जे काही त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगानं सध्याचा तपास चालू आहे. राजकीय नेत्यांची इन्व्हॉल्वमेंट किंवा त्यांचे फोटो व्हिडिओ हा सगळा मुद्दाच अजून कदाचित तपासामध्ये आलेला नाही आणि त्यामुळे रुपाली चाकणकरांना अजूनपर्यंत चौकशीला बोलवलेलं नाही. जर त्यांचं काही कुठल्या म्हणजे त्या अँगलनी जेव्हा तपास चालू होईल, टप्प्याटप्प्याने पोलीस पुढे जातील, त्या अँगलनी जेव्हा तपास चालू होईल त्यावेळी चाकणकरांना बोलवलं जाऊ शकतं. कारण एकंदरीत पार्श्वभूमी पाहिली तर मग त्या चाकणकर, महिला आयोगाच्या अध्यक्ष, त्यांचे आलेले फोटो, त्यांच्यावरनं झालेलं राजकारण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच गुन्हा निष्पन्न झाल्यानंतर त्यांना द्यायला लागलेला राजीनामा, म्हणजे कुठेतरी नेक्सस त्यांचं कुठेतरी काहीतरी असावं. आणि हे तपास करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. पोलिसांना असं वाटलं की यांची इन्व्हॉल्वमेंट नाही, त्यांना विटनेस करतील की मी त्यांची भक्त होते, मी तिथं जात होते, मी पूजाही करत होते, पण बाकीचं मला काही संबंध नाही. आरोपी करण्यासाठी डायरेक्ट पोलिसांना त्याचं काहीतरी कनेक्शन लागतं की याच्यामध्ये ह्यासुद्धा इन्व्हॉल्व आहेत, म्हणजे क्रिमिनल कॉन्स्पिरसी ज्याला म्हणतो आपण, की यांनी कटकारस्थान केलं होतं. हे जर निष्पन्न झालं तर आरोपी करतील, तर एक साधं विटनेस म्हणून त्यांना तपासाला बोलू शकतात. ही भविष्यात शक्यता असं एक वकील म्हणून मला वाटते. नक्कीच सरांनी जशी माहिती दिली त्यानुसार एखाद्या गुन्ह्यामध्ये आरोपीला किती वेळा पोलीस कोठडी मिळू शकते हे पूर्णपणे तपास अधिकारी काय म्हणतात, सरकारी वकील काय बाजू मांडतात आणि कोर्टाला काय वाटतं याच्यावरती ते डिपेंड असतं. जरी 11 गुन्हे दाखल झाले असले तरी असं नाहीये की 11 गुन्ह्यातल्या प्रत्येकच गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी मिळेल किंवा प्रत्येक गुन्ह्यामध्ये नाहीही मिळणार, असं काहीच नाहीये. प्रत्येक गुन्ह्याच्या अनुषंगानं पोलीस तपासामधलं काय काय लीड्स कोर्टासमोर आणतायत, ऑन रेकॉर्ड आणतायत, त्याच्यावरती ते सगळं पोलीस कोठडी किती दिवसांची मिळणार किंवा न्यायालयीन कोठडी मिळणार हे सगळं डिपेंड असणार आहे. दुसरी राहिली गोष्ट ती म्हणजे रुपाली चाकणकरांचं समन्स. जसं त्यांनी म्हटलंय की मला आतापर्यंत समन्स आलं नाहीये, तर हा जो मुळात हे जर सगळं प्रकरण पाहिलं तर अशा पद्धतीच्या प्रकरणामध्ये समन्स द्यायची गरजच भासत नाही असं सरांनी सांगितलंय. कायद्याच्या दृष्टिकोनातून थेटपणे चौकशीला बोलवलं जाऊ शकतं. आतापर्यंत जेवढ्या लोकांच्या या सगळ्यामध्ये जबाब घेतलेत किंवा चौकशी झाली आहे त्यांच्यापैकी कुणाला समन्स गेल्याची माहिती अजून तरी समोर आलेली नाहीये. थेटपणे चौकशी लोकांची झालेली आहे. त्यामुळे आता जरी चाकणकरांना समन्स गेलेलं नसलं तरी सुद्धा त्यांना थेट चौकशीसाठी कधीही बोलावलं जाऊ शकतं, जेव्हा केव्हा त्यांचं नाव या सगळ्या तपासाच्या लीडमध्ये कुठेतरी पोलिसांना सापडेल. जोपर्यंत नावच सापडत नाही तोपर्यंत अर्थात त्यांना चौकशीसाठी बोलावलं जाणार नाहीये असं एकंदरीत सध्या तरी दिसतंय. कॅमेरा पर्सन दिनेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स,
लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.